लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा समाजाकडून हिंगोली जिल्ह्यामधील प्रत्येक गावातून 5 अपक्ष उमेदवार येणार असल्याचा सांगण्यात येते। त्यामुळे निवडणूक आयोगापुढे एक मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता वर्तवली जाते। वलाला गावामधून लोकसभेसाठी 15 अपक्ष उमेदवार उभे केले जाणार असल्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतलेला आहे। याच गावकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। सरकारने मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप करत रस्त्यावरच्या लढाईबरोबर आता गनिमी कावा करण्याचा निर्णय देखील मराठा समाजाने घेतलाय। हिंगोली जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावातून आता 5 उमेदवार देण्याचं मराठा समाजाने घोषित केलं आहे। सध्या हिंगोलीच्या वलाना गावामध्ये आपण बघू शकता की मराठा समाज बांधवांनी या गावातून लोकसभेसाठी जवळपास 15 उमेदवार देण्याचं घोषित केलेलं आहे। आपण आपल्यासोबत मराठा समाज बांधव आहेत। आता मला सांगा, आपल्या गावातून या ठिकाणी किती उमेदवार लोकसभेत देण्यात? आम्ही आमच्या गावातून निर्णय घेतला सर, लोकवर्गणी करून 15 उमेदवार आम्ही गव्हर्नमेंटच्या म्हणजे निवडणूक लोकसभा आणि विधानसभेला उभे करणार आहे। जेणेकरून आणि एवढंच नाही तर आम्ही आता आजूबाजूच्या जे खेडे आहेत तिथे सुद्धा आम्ही आता आमचा मीटिंग बैठका घेऊन आम्ही याचं पूर्ण नियोजन करणार आहे पूर्ण सर्कलमध्ये। हा सर्वच खर्च जो आहे तो लोकसहभागातून आम्ही करणार आहे। 25,000 जे काही डिपॉझिट असणार आहे ते सुद्धा आमच्या मराठा बांधवांनी सर्व तयारी झालेली आहे आणि याच पद्धतीने सगळ्याच्या सहकार्यातूनच आम्ही हे खर्च आम्ही करणार आहोत। सर्व मराठा एकत्र होणे हे 70 वर्षापासून एकत्र होणे हे आम्ही मराठा समाज एकत्र होण्यासाठी एकजूट आता मनोज जरांगे पाटलामुळे एकत्र झालेला आहे। आम्हाला फक्त आता आरक्षण पाहिजे, ते बिन ओबीसीतून पाहिजे, नाही वेगळं 10% आरक्षण पाहिजे आम्हाला। फक्त ओबीसीतून 27% त्यांनी 10% 37% करायला पाहिजे त्यांनी ओबीसीचं आरक्षण, त्याच्यामध्ये ओबीसी मध्ये आरक्षण द्या। कॅमेरामन राजू सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।